शाळेत सुरू असणारा हा डोंबेराचा खेळ नक्की का सुरू आहे असं तुम्हाला वाटेल? मात्र उपजीविकेसाठी करावी लागणारी ही कसरत आता ही मुलं मजा म्हणून करतायत, आणि तेही शालेय शिक्षण घेताना. डोंबारी म्हणजे भटकी जमात. त्यांच्या मुलांना शिक्षण मिळणं तसं कठीणच. मात्र साताऱ्यातल्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांमुळे ही मुलं आता शिक्षणाच्या प्रवाहात आली आहेत. सातारा गावच्या बाहेर झोपड्यांमध्ये राहणारी ही मुलं रोज खेळताना शाळेत येणाऱ्या शिक्षकांना दिसायची. शिक्षणाविना फक्त डोंबाऱ्याचा खेळ करणं आणि दिवसभर भटकणं हाच या मुलांचा दिनक्रम. मात्र शाळेच्या काही शिक्षकांनी मुलांच्या पालकांना संपर्क केला आणि या मुलांना शाळेत घालण्याची गळ घातली. शिक्षकांच्या इच्छाशक्तीमुळे पालकही नमले आणि मुलांना शाळेत टाकण्याचा त्यांनी निर्धार केला. आणि या 16 मुलांनी पहिल्यांदाच शाळा पाहिली. यातील काही विद्यार्थी थोडेफार शाळा शिकलेले आहेत आणि काही विद्यार्थी असे आहेत की जे शाळा शिकलेलेच नाहीत. अगदी शाळाबाह्य आपण ज्याला म्हणतो तसे हे सगळे विद्यार्थी होते आणि यांना आम्ही शाळेच्या प्रवाहामध्ये सामावून घेतले. त्यांच्या पालकांशी चर्चा करून त्यांना आम्ही मुलांना पालकांना विश्वासात घेतले. मुलांची खूप इच्छा होती शाळेमध्ये येण्याची आणि त्या प्रकारे नियोजन करून आम्ही त्या मुलांना शाळेमध्ये प्रवेशित केले. सुरुवातीला भीती वाटत असल्याचं या मुलांच्या पालकांनी सांगितलं. मात्र शिकून मुलं मोठी होणार हे लक्षात आल्यानं त्यांना शाळेत टाकल्याचं पालक सांगतायत. आता खेळ बंद करून टाकायचं, मुलं तर शिक्षण तवरून त्याची शिक्षण चालू द्यायचं. म्हणजे गावगाव फिरत होती पहिले, गाव नव्हतं आमचं कोणचं. या मुलांच्या झोपड्या शाळेपासून दूर आहेत, त्यामुळे काही शिक्षक शाळेत येताना या मुलांना दुचाकीवरून घेऊन येतात. रोज त्यांना शाळेत आणणं आणि सोडण्याचं काम शिक्षक आवडीनं करतात. त्यामुळे मुलंही रोज येतात आणि आता मुलांना अभ्यासाची गोडी लागली आहे. शिकायचं नाही तर लई भारी शाळा होती. मॅडमनं सगळं शिकवलं, सरनं पण शिकवलं. सर रोज आम्हाला तिकडे घेऊन जातं, रोज घरमधून आणून ठेवतं. खऱ्या अर्थानं शिक्षकांचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. शिक्षकांच्या या प्रयत्नानं 16 मुलांच्या आयुष्याचं सोनं होणार आहे. सरकारी शाळेतील शिक्षकांची ही तळमळ खरंच मोठी आहे. त्यामुळे शिक्षकांच्या या प्रयत्नांना सलाम. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.